सांगोला तालुक्यात सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे. डॉक्टर बाबासाहेब देशमुख. सध्या महाराष्ट्रासह देशभर गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. गावोगावी व घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. घरोघरी आनंदाचे वातावरण असते. रात्री झोपेपर्यंत अनेक समस्यांचे ओझे घेऊन नागरिकांना आपल्या कुटुंबाचा गाडा हाकावा लागत आहे. अशा दगदगीच्या जीवनात आपले परंपरागत उत्सव हेच आपले मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवू शकतात. सार्वजनिक गणेशोत्सवासारख्या उत्सवाच्या माध्यमातून लोकांना सामाजिक भान बाळगण्याचे प्रयत्न केले जावेत. काही मंडळी तसा प्रयत्न जाणीवपूर्वक करीत आहेत. अशा मंडळाचे अनुकरण करणे सद्यस्थितीत गरजेचे आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास गणेशोत्सव मंडळांनी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला गेला तर वेगवेगळ्या समाजातील स्त्रिया एकत्रित येऊ शकतात. त्या महिलांमध्ये सुसंवाद घडू शकतो, विचाराची देवाणघेवाण होऊ शकते व यातून समाजातील सर्व धर्म समभाव आपोआपच वाढीस लागला जातो. असे अनेक सामाजिक उपक्रम आहेत. पारंपरिक खेळ आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, विविध स्पर्धा आहेत. याचे आयोजन मंडळांनी केलेच पाहिजे. या उपक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे तरुण तरुणी व इतर नागरिक सहभागी झाल्याने जातीय व धार्मिक सलोखा आपोआपच वाढला जातो. धार्मिक व जातीय सलोखा वाढल्याने समाजामध्ये सुरक्षिततेची भावना आपोआपच निर्माण होईल. देशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा, गावाचा व समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सर्व धर्म समभाव जपणे गरजेचे आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या विविध उत्सवाच्या माध्यमातून केल्या गेल्या पाहिजेत. आज गावोगावी विविध समाजातील व विविध धर्मातील तरुण मुले एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अशा वेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक सलोख्याची असलेली आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत, असे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.